Student, welcome to today's chemistry lecture. Student, we have discussed the chapter number first, some basic concept of chemistry. Student, we have discussed the last lecture, the some basic concept of the chemistry in 5 laws. त्याच्यामध्ये आपण 5 laws आपण काय केले होते, डिस्कस केले होते. मग त्याच्यामध्ये कोणते लॉ होते, तर लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स. काय कोणते लॉ होते, लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. मग लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशनमध्ये जे लास्ट टाइम आपण डिस्कस केलेले त्याच्यामध्ये फर्स्ट लॉ होता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, त्यानंतर लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन, गे-लुसॅक लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम. हे काय केले होते लॉ आपण काय केले होते, डिस्कस केले होते लास्ट लेक्चरला. त्यानंतर आपल्याला ह्या लेक्चरला काय डिस्कस करायचं आहे, अवोगाद्रोज लॉ. कोणता लॉ डिस्कस करायचा आहे, अवोगाद्रोज लॉ. मग ह्या अवोगाद्रोज लॉ काय आहे, तर बघा कुणी अवोगाद्रोज लॉ कुणी प्रपोज केला, तर त्यांनी म्हटलेलं आहे इन 1811. म्हणजे त्यांनी म्हटलेलं पहा काय म्हटलं की अवोगाद्रोज लॉ काय आहे, इन 1811 अवोगाद्रोज प्रपोज्ड दॅट. म्हणजे 1811 म्हणजे 1811 साली अवोगाद्रोजने काय केला, हा लॉ प्रपोज केला. म्हणून त्यांनी म्हटलं की इन 1811 अवोगाद्रोज प्रपोज दॅट इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट अ सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. काय म्हटलं अवोगाद्रोजने, तर इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस म्हणजे कोणत्याही गॅसेसचा व्हॉल्यूम कसा असला पाहिजे, तर इक्वल व्हॉल्यूम असला पाहिजे, म्हणजे सारखा व्हॉल्यूम असला पाहिजे. मग इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे की सेम टेम्परेचर आणि प्रेशरला कोणत्याही गॅसेसचा जर व्हॉल्यूम काय असेल, सेम असेल, तर त्यांनी म्हणले की इक्वल व्हॉल्यूम असेल, तर त्यांनी म्हटले त्याच्यामधले जे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात ते सुद्धा काय असतात, तेवढेच असतात, इक्वल असतात, म्हणजे त्याच्या एवढेच असतात. म्हणून अवोगाद्रोजला काय म्हटलेलं आहे की इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट अ सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस म्हणजे कोणतेही गॅसेस घ्या, हायड्रोजन घ्या, नायट्रोजन घ्या, मग अशा हायड्रोजनचा तुम्ही व्हॉल्यूम घेतलेला आहे समजा. अवोगाद्रोजचं म्हणणं काय आहे, तर इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस म्हणजे इथं नायट्रोजन एक गॅस घेतलेला आहे मी आणि हायड्रोजन एक गॅस घेतलेला आहे, त्याचा 1 लिटर असा काय घेतलेला आहे, व्हॉल्यूम घेतलेला आहे. दोन्हीचा व्हॉल्यूम काय घेतलेला आहे, 1 लिटर घेतलं. तर ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर म्हणजे दोन्हीचं टेम्परेचर आणि प्रेशर कसं आहे, सेम आहे. टेम्परेचर आणि प्रेशर नायट्रोजन आणि हायड्रोजन ह्या दोन्हीचं टेम्परेचर आणि प्रेशर कसं आहे, सेम आहे. म्हणजे टेम्परेचर आणि प्रेशर काय म्हणतो मी, सेम आहे. टेम्परेचर आणि प्रेशर कसं आहे, सेम आहे. कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे की त्याच्यामध्ये काय असतात, तर इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात, म्हणजे सारख्याच प्रमाणात काय असतात, मॉलिक्युल्स असतात. म्हणजे त्यांनी म्हटलं की ह्याच्यामध्ये जर फॉर एक्झाम्पल 15 मॉलिक्युल्स असतील, तर 1 लिटर हायड्रोजनमध्येच त्यांनी म्हटलं की सेम टेम्परेचर आणि प्रेशरला सुद्धा इक्वल नंबरवर म्हणजेच किती मॉलिक्युल्स असतील, 50 असतील. म्हणजे हे फक्त मी तुम्हाला समजावं म्हणून काय केलेलं आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे. मग पुढं म्हटलं बाबा एक एक्झाम्पल तुमच्या पुस्तकातही दिलेलं आहे. काय एक्झाम्पल दिलं आहे बघा, तर इफ वी कन्सिडर द रिॲक्शन ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन टू प्रोड्यूस वॉटर व्हेपर. म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे की इफ वी कन्सिडर द रिॲक्शन ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन म्हणजे तुम्ही जर रिॲक्शन हायड्रोजन आणि ऑक्सिजनची रिॲक्शन जर बघितली तर प्रोड्यूस वॉटर व्हेपर म्हणजे त्याच्यापासून काय निर्माण होतं आहे, तर वॉटर व्हेपर्स तयार होतात. काय निर्माण होतं आहे, तर वॉटर व्हेपर तयार होतात. मग त्यांनी बघा तुम्हाला समजावं म्हणून एक एक्झाम्पल दिलेलं आहे की हायड्रोजन गॅस दिलेला आहे, किती गॅस दिलेला आहे, तर 100 ml दिलेला आहे. त्याचा व्हॉल्यूम किती म्हणलेलं आहे की 2 व्हॉल्यूम हायड्रोजन गॅस आहे. प्लस त्याच्यामध्ये कोण कंबाईन झालं आहे, ऑक्सिजन कंबाईन झालेला आहे. ऑक्सिजन किती कंबाईन झालेला आहे, तर 50 ml कंबाईन झालेला आहे. मग ॲज कम्पेअर टू द हायड्रोजन 100 ml असेल आणि त्याचा व्हॉल्यूम जर 2 असेल, तर त्याचा निम्मा व्हॉल्यूम कोणाचा आहे, ऑक्सिजनचा आहे. मग त्याचा व्हॉल्यूम किती असेल, 1 व्हॉल्यूम असेल. मग त्यांनी म्हटलं की ह्या दोन्हीचं हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन होऊन वॉटर व्हेपर किंवा वॉटर जे तयार होत आहेत त्याचा जो टोटल व्हॉल्यूम आहे, वॉटर तयार होणारा जो टोटल व्हॉल्यूम आहे तो किती आहे, 100 ml आहे. तयार होणारा जो वॉटरचा व्हॉल्यूम आहे तो किती आहे, 100 ml आहे. म्हणजे किती व्हॉल्यूम तयार होतं आहे, 2 व्हॉल्यूम तयार होतं आहे. मग त्यांनी म्हटलं की तो
आहे तो गे-लुसॅक लॉ, म्हणजे त्याला त्यांनी म्हटलेलं आहे की गेज-लुसॅक लॉप्रमाणे हे काय केलेलं आहे सांगितलं आहे. मग त्यांनी म्हटलं आहे टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स हायड्रोजनचे आहे, ऑक्सिजनच्या n नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे, टोटल नंबर ऑफ वॉटरचे मॉलिक्यूल किती झालेले आहेत 2n मॉलिक्यूल झालेले आहेत. टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती झालेले आहेत 2n मॉलिक्यूल झालेले आहेत. मग हा अवागोद्रोज लॉ त्यांनी म्हटलेलं आहे की अवागोद्रोज लॉ हा काय सांगतो, अवागोद्रोज लॉ सांगतो का, तर इथं सुद्धा व्हॉल्यूम किती 100 ml आणि इथं सुद्धा व्हॉल्यूम किती 100 ml, म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती पाहिजेत, इकडं जर 2 मॉलिक्युल्स असतील तर इकडं सुद्धा काय पाहिजेत 2 मॉलिक्युल्स पाहिजेत. कशाप्रमाणे, तर अवागोद्रोज लॉप्रमाणे, असं त्यांचं म्हणणं आहे. पण पुढं मग बघा वी सी दॅट, पुढं काय म्हटलेलं आहे पहा की वी सी दॅट 2 व्हॉल्यूम्स ऑफ हायड्रोजन कंबाईन विथ 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन, म्हणजे त्यांनी म्हटलं की तुम्ही पाहिलं काय, वी सी दॅट 2 व्हॉल्यूम्स ऑफ हायड्रोजन कंबाईन विथ 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर वेपर्स, म्हणजे त्यांनी म्हटलं की त्याच्यातून काय भेटतंय, तर 2 व्हॉल्यूम्स ऑफ वॉटर वेपर विदाउट लिव्हिंग एनी अनरिॲक्टेड ऑक्सिजन, म्हणजे त्यांनी म्हटलं की कोणत्याही विदाउट लिव्हिंग अनरिॲक्टेड ऑक्सिजन अकॉर्डिंग टू अवागोद्रोज लॉ. त्यांनी म्हटलं की अकॉर्डिंग टू अवागोद्रोज लॉ इफ, म्हणजे त्यांनी म्हटलं की अकॉर्डिंग टू अवागोद्रोज लॉ इफ 1 व्हॉल्यूम कंटेन्स n मॉलिक्युल्स, म्हणजे त्यांनी सांगितलं की इफ 1 व्हॉल्यूम कंटेन्स n मॉलिक्युल्स, म्हणजे त्यांनी म्हटलं की नंबर ऑफ मॉलिक्युल्स देन 2n मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन कंबाईन विथ n मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह 2n मॉलिक्युल्स, म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की अशा पद्धतीने 2n मॉलिक्युल्स आहेत ते कंबाईन झालेले आहेत n मॉलिक्युल्स बरोबर, आणि ते कंबाईन झाल्यानंतर जो मिळत आहे तुम्हाला तर किती मॉलिक्युल्स मिळत आहेत 2n मॉलिक्युल्स मिळत आहे. मग त्यांनी सांगितलं की पुढं हे समजावं म्हणून काय म्हटलं की बघा देअरफॉर, पुढं काय म्हटलेले देअरफॉर 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन गॅस कंबाईन विथ 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर वेपर्स. त्यांनी म्हटलेलं की देअरफॉर 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन गॅस कंबाईन विथ 1 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन, म्हणजे त्यांनी म्हटले 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन गॅस कंबाईन विथ 1 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर वेपर्स, म्हणजे त्यांनी म्हटलेलं की 2 मॉलिक्यूल हायड्रोजनचे होते, हायड्रोजन गॅसचे होते, एक मॉलिक्यूल ऑक्सिजन गॅसचा होता, त्यांचे कंबाईन झाला आणि त्याच्यापासून तुम्हाला काय भेटलेत 2 मॉलिक्युल्स भेटलेत, कुणाचे वॉटर वेपरचे. मग त्यांनी म्हटलेले की अवागोद्रोज, म्हणजे काय म्हटलेलं आहे अवागोद्रोज कुड बी एक्सप्लेन द अबाव रिझल्ट बाय कन्सिडरिंग द मॉलिक्यूल टू बी पॉलीॲटॉमिक्स, म्हणजे त्यांनी सांगितले की हे कन्सिडरिंग मॉलिक्यूल टू बी पॉलीॲटॉमिक इफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन वेअर कन्सिडर ॲज डायॲटॉमिक ॲज रेकॉग्नाइज नाव द अबाव रिझल्ट्स आर इझिली अंडरस्टँडेबल, म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की अवागोद्रोजने जे मॉलिक्युल्स वापरलेले आहे एक्सप्लेन अबाव रिझल्ट, त्याच्यासाठी जे मॉलिक्युल्स वापरले आहेत हायड्रोजन असतील किंवा ऑक्सिजन असतील, हे कसले मॉलिक्यूल कसले आहेत तर ते पॉलीॲटॉमिक आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रोजन जरी बघितलं तर मोनो ॲटॉमिक आहे का, तो नाही. हायड्रोजन असताना सिंगल ॲटममध्ये असतो का, तो नाही. हायड्रोजन जनरली असा तुम्हाला कधी वेळ भेटतो का, नाही. आपण हायड्रोजन लिहिताना काय लिहितो H2, म्हणजेच तो काय 2 ॲटॉम लिहितो, म्हणजेच हा असताना कसा आहे डायॲटॉमिक आहे. ऑक्सिजनसुद्धा बघितलं तर ऑक्सिजनसुद्धा असं लिहिताना लिहितो का आपण जनरली, तो कसा असतो डायॲटॉमिक, नेचरमध्ये कसा असतो डायॲटॉमिक ऑक्सिजन ॲटम असतो, म्हणजे त्याचेसुद्धा ॲटम आहेत, ते किती ॲटम आहेत 2 ॲटम आहेत, त्याचे ॲटम किती आहेत 2 ॲटम आहेत. म्हणून त्यांनी सांगितलेलं की बघा त्यांनी म्हणलेलं आहे की इफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन वी आर कन्सिडर ॲज डायॲटॉमिक, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन कसे आहेत डायॲटॉमिक आहेत. रेकॉग्नाइज नाव देन अबाव रिझल्ट आर इझिली अंडरस्टँडेबल, म्हणजे त्यांनी सांगितलं की वरचा जो रिझल्ट आहे तुम्हाला इझिली अंडरस्टॅबल होईल. त्याच्यासाठी समजून सांगण्यासाठी बघा 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन घेतला आहे, 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस घेतला आहे आणि 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन, ह्याचं जर कॉम्बायनेशन केलं तर 2 व्हॉल्यूम्स ऑफ वॉटर वेपर्स होत आहेत. किती व्हॉल्यूम्स ऑफ वॉटर वेपर होत आहेत 2 व्हॉल्यूम्स ऑफ वॉटर वेपर होत आहेत. मग डाल्टन्स नेक्स्ट पॉईंट आहे डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. पुढची जी थिअरी आहे ती डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी आहे. मग डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीमध्ये बघा की डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीमध्ये इन 1808 डाल्टन पब्लिश्ड अ न्यू सिस्टीम ऑफ केमिकल फिलॉसॉफी, म्हणजे त्यांनी सांगितलं की इन 1808 डाल्टन पब्लिश्ड अ न्यू सिस्टीम ऑफ केमिकल फिलॉसॉफी इन विच प्रपोज द फॉलोइंग फीचर्स, म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की काही फीचर्स खाली दिलेले आहेत, मग ते विच लेटर बिकम फेमस डाल्टन ऑटॉमिक थिअरी. मग
काही फीचर्स खाली दिलेले आहेत का खालच्यामध्ये एक 4 फीचर्स आहेत. ते 4ही फीचर्स काय करू आपण पाहू. काय म्हटलं आहे डाल्टन्सने बघा, तर मॅटर कन्सिस्ट ऑफ टायनी इंडिव्हिज्युअल पार्टिकल कॉल्ड ॲटम्स. म्हणजे ॲटम्स कुणाला म्हणायचं, तर त्यांनी म्हटलं की मॅटर कन्सिस्ट ऑफ टायनी म्हणजे अतिशय सूक्ष्म, इंडिव्हिज्युअल म्हणजे ते इनडिव्हिजिबल. काय म्हटलं आहे त्यांनी, इनडिव्हिजिबल म्हणजे कोणत्याही मॅटरचा असा पार्ट की मॅटर कन्सिस्ट ऑफ टायनी इंडिव्हिजिबल म्हणजे त्याचं भाग होत नाही, डिव्हिजन होत नाही असा पार्टिकल म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, ॲटम्स असं म्हणतो. काय म्हणतो, ॲटम्स असं का म्हणतो. मग त्यांनी म्हणलं मॅटर कन्सिस्ट ऑफ टायनी इंडिव्हिजिबल पार्टिकल्स कॉल्ड ॲटम्स. आपण त्याला काय म्हणत असतो, ॲटम्स असं म्हणतो. ऑल द ॲटम्स ऑफ गिवन एलिमेंट्स हॅव आयडेंटिकल प्रॉपर्टीज. म्हणजे त्यांनी सांगितलं की ऑल द ॲटम्स ऑफ गिवन एलिमेंट्स म्हणजे दिलेल्या एलिमेंटच्या कोणत्याही एलिमेंटचे हॅव आयडेंटिकल प्रॉपर्टी इन्क्लुडिंग मार्क्स. म्हणजे प्रत्येक ॲटमला काही ना काही त्या एलिमेंटची काय असते, ते कोणत्याही एलिमेंटचा तो ॲटम असेल त्याला काय आयडेंटिकल प्रॉपर्टीज असते इन्क्लुडिंग मास. त्या एलिमेंटचं त्याच्यामध्ये मास काय झालं असतं, इन्क्लूड. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट डिफरंट इन मास. म्हणजे त्यांनी सांगितलं की वेगवेगळे जे ॲटम्स आहेत, ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट अँड डिफरंट इन मास म्हणजे वेगवेगळ्या एलिमेंटच्या ॲटम्स असतील. बघा समजा मी 2-3 एलिमेंट घेतो, नायट्रोजन घेतो, क्लोरीन घेतो, सोडियम घेतो. हे सगळे एलिमेंट आहेत ते काय आहेत, वेगवेगळे. नायट्रोजन एलिमेंटचा आहे, क्लोरीन ॲटम आहे, तो क्लोरीन वेगळा एलिमेंट आहे, सोडियम ॲटम आहे, तो सोडियम वेगळा एलिमेंट आहेत. ह्या सगळ्याचे जे आयडेंटिकल प्रॉपर्टीज आहेत, प्रत्येकाला काही ना काही आयडेंटिकल प्रॉपर्टीज आहेत. प्रत्येकाचा जो ते मास आहे ते कसं आहे, वेगळं आहे. म्हणजे नायट्रोजनचं जर ॲटॉमिक मास बघितलं तर आपण नायट्रोजनचं ॲटॉमिक मास वेगळं घेतो, काय 14 म्हणतो. क्लोरीनचं काय असेल तर 35 अप्रॉक्सिमेटली, सोडियमचं 10^3 असं हे अप्रॉक्सिमेटली आपण हे जे ॲटॉमिक मास आहेत ते हे प्रत्येकाची डिफरंट ॲटम हॅव डिफरंट ॲटॉमिक मासेस. म्हणजे जे वेगवेगळे ॲटम्स आहेत त्या वेगवेगळ्या ॲटमला काय आहेत, वेगवेगळे ॲटॉमिक मासेस आहेत. मग त्यानंतर बघा त्यांनी ऑल द ॲटम पुढं काय म्हणलं, कंपाऊंड्स आर फॉर्म्ड व्हेन ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट कंबाईन इन फिक्स्ड रेशिओ. आपण हे अनेक वेळा बघितलेलं आहे की त्यांनी म्हटलं की कंपाऊंड्स आर फॉर्म्ड व्हेन ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट्स म्हणजे वेगवेगळे जे एलिमेंट्स आहेत त्या वेगवेगळ्या एलिमेंट्सपासून काय फॉर्म होत असतात, कंपाऊंड फॉर्म होत असतात. मग त्यांनी म्हटलेलं आहे की बघा कंपाऊंड्स आर फॉर्म्ड व्हेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट कंबाईन इन फिक्स्ड रेशिओ. म्हणजे फिक्स रेशिओमध्ये वेगवेगळे एलिमेंट्स कंबाईन होऊन त्याच्यापासून काय तयार होत असतात, तर ते फिक्स रेशिओमध्ये त्याच्यापासून काय तयार होत असतात, तर ॲटम काय तयार होत असतात, कंपाऊंड तयार होत असतात. म्हणून त्यांनी म्हणले की कंपाऊंड्स आर फॉर्म्ड व्हेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट कंबाईन इन फिक्स्ड रेशिओ. म्हणजे फिक्स रेशिओमध्ये तशा पद्धतीने ते तयार होत असतं. त्याच पद्धतीने पुढं बघा केमिकल रिॲक्शन. नेक्स्ट पॉईंट काय सांगितलेलं आहे बाबांनो त्यांनी, केमिकल रिॲक्शन. मग केमिकल रिॲक्शनमध्ये काय सांगितलं की इन्व्हॉल्व्स ओनली वन द रिऑर्गनायझेशन. त्यांनी म्हणलं की केमिकल रिॲक्शनमध्ये काय म्हणलं, इन्व्हॉल्व्स ओनली वन. हे तुमच्या लक्षात आलं का, कंपाऊंड्स आर फॉर्म्ड व्हेन ॲटम डिफरंट एलिमेंट कंबाईन इन फिक्स्ड रेशिओ. बघा कंपाऊंड म्हणजे काय, तर बघा 2 ॲटम आहेत बघा, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन. आता इथं 3 ॲटम, 1 2 3 म्हणजे H2 प्लस 1 ऑक्सिजन म्हणजे 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. हे जर कंबाईन झालं तर काय तयार होतं, H2 काय आहे, कंपाऊंड आहे. आणि हे जर बघितलं तर हे काय आहेत, एलिमेंट आहेत. मग फिक्स रेशिओमधून ते काय झालेत, कंबाईन झालेत. म्हणजे फिक्स रेशिओ काय आहे, H2 म्हणजे तो काय झाला आहे, कंपाऊंड तयार झाला आहे. त्याला आपण काय म्हणतो, वॉटर. म्हणजे हायड्रोजनचे किती फिक्स रेशिओ आहेत, किती फिक्स ॲटम आहेत, किती 2 आणि ऑक्सिजनचा किती ॲटम आहे, 1. म्हणजेच कोणता कंपाऊंड तयार झालेला आहे, H2O कंपाऊंड फॉर्म झालेला आहे. कोणता कंपाऊंड फॉर्म झालेला आहे, H2O कंपाऊंड फॉर्म झालेला आहे. म्हणजे ह्याचा रेशिओ फिक्स आहेत. हायड्रोजन किती घ्यायचे, 2 आणि ऑक्सिजन किती घ्यायचा, 1. मी असं म्हणेल का 3 हायड्रोजन घ्या आणि 2 ऑक्सिजन घ्या तरी केलं तरी काय होईल, H3O2. ह्याला वॉटर म्हणता येईल, वॉटर कंपाऊंड म्हणता येईल का, नाही. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने कंपाऊंड्स आर फॉर्म्ड व्हेन ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट कंबाईन इन फिक्स्ड रेशिओ. म्हणजे एखादा कंपाऊंड जर फॉर्म होत असेल तर ते फिक्स रेशिओमध्ये
ते एलिमेंट कंबाईन होत असतात आणि त्याच्यापासून काय फॉर्म होत असतो, ॲटम फॉर्म होत असतो. त्याच पद्धतीने पुढं बघा केमिकल रिॲक्शन्स. पुढे त्यांनी काय म्हणले, केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनमध्ये त्यांनी सांगितले इन्व्हॉल्व्स ओनली द रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम्स. म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्स रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम, म्हणजे त्याच्यामध्ये रिऑर्गनायझेशन केलं जातं कोणाचं, ॲटम. ॲटम आर नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय इन केमिकल रिॲक्शन. म्हणजे त्यांनी सांगितलं की ॲटम हे काय होत नाहीत केमिकल रिॲक्शनमध्ये. तर त्यांनी म्हटलं की ॲटम्स आर नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉईड इन अ केमिकल रिॲक्शन. म्हणजे केमिकल रिॲक्शनमध्ये काय ॲटम काय होत नाहीत, क्रिएटसुद्धा होत नाहीत आणि डिस्ट्रॉयसुद्धा होत नाहीत. बघा म्हणजे बघा इथं बघितलं मी H2+O ह्याची केमिकल रिॲक्शन तयार, H2+O ह्याची केमिकल रिॲक्शन तयार झाली काय, H2. म्हणजे फक्त हे दोन ॲटम एकमेकांना मग काय झाले, कंबाईन झाले. म्हणजे दोन हायड्रोजन डिस्ट्रॉय झाले का, किंवा नवीन इथं क्रिएट झाला का हायड्रोजन, नाही. इथं सुद्धा हायड्रोजनचे किती ॲटम आहेत, 2 आहेत. आणि इथं ऑक्सिजनचा किती, 1. आणि इथं सुद्धा कंपाऊंडमध्ये बघितलं तर काय, 1 आहे. त्याच्यातून फक्त काय झालं आहे त्याच्यामध्ये, इट इन्व्हॉल्व्स ओनली रिऑर्गनायझेशन. म्हणजे ह्यांचं ऑर्गनायझेशन काय झालं आहे, म्हणजे इथं दोन वेगवेगळे होते ते एकमेकांमध्ये काय झालेत, कंबाईन झालेत. आणि त्यांनी म्हणलेलं आहे की पुढं काय म्हणलं आहे की ॲटम्स आर नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय. म्हणजे ॲटम क्रिएटसुद्धा होत नाहीत आणि डिस्ट्रॉयसुद्धा केले जात नाहीत. म्हणून त्यांनी म्हटलेले की ॲटम आर नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय इन केमिकल रिॲक्शन. म्हणजे कोणत्याही केमिकल रिॲक्शनमध्ये ॲटम क्रिएट होत नाहीत किंवा डिस्ट्रॉय होत नाही. डाल्टन थेअरी कुल बी एक्सप्लेन ऑल लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. म्हणजे त्यांनी सांगितले की डाल्टन थेअरी ही सगळी डाल्टन थेअरी कुल बी एक्सप्लेन ऑल द लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. जे केमिकल कॉम्बिनेशन आहे ते केमिकल कॉम्बिनेशननुसार डाल्टन थेअरी काय केलेली आहे, एक्सप्लेन केलेली आहे. त्यानंतर बघा पुढं ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मासेस. ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मासेसमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मासेसमध्ये त्यांनी म्हटलं की वी नो अबाउट द टर्म्स ॲटम्स अँड मॉलिक्युल्स दस इट ॲप्रोप्रिएट हिअर अंडरस्टँड दॅट वी मीन ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मासेस. म्हणजे त्यांनी म्हटलं की वी नो अबाउट टर्म्स अबाउट अँड मॉलिक्युल्स दस इज अप्रोप्रिएट. म्हणजे त्यांनी सांगितलं दस इज अप्रोप्रिएट हिअर टू अंडरस्टँड व्हॉट वी मीन. त्यांनी म्हटलेले व्हॉट वी मीन बाय ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मासेस. मग त्यातला आपल्याला काय पाहिजे आहे, पहिल्यांदा ॲटॉमिक मासेस. पहिला जो पॉईंट आहे आपला, तो पहिला पॉईंट कोणता आहे, ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासेसमध्ये काय आहे बाबा, ॲटॉमिक मासेसमध्ये काय आहे तर सिम्पल पॉईंट आहे ॲटॉमिक मासेसमध्ये सुद्धा. तर ॲटॉमिक मासेस आपण नेक्स्ट